तर आता 8 थर 9 थर शरीराची आदिव्याधी किंवा घात अपघात होतात, तसा कृष्णाच्या दहीहंडीत अपघात नाही. शिंके लाविले दुरी, शिंके उंच लावलं होतो तिघाचे मी वरी, तिघांच्या वरती मी चौथा होतो. म्हणजे किती थराची झाली? 4 थराची. तसं जर पाहिलं तर समाजामध्ये 4 स्तर आहेत. एक क्षुद्र आहे, त्याच्यानंतर खालून जर जायचं म्हटलं तर वैश्य आहे, क्षत्रिय आहे, ब्राह्मण आहे. हे 4 वर्ण आहेत. ते ठीक आहे, वर्ण चौकट आता शिथिल झाली, पण तरी सुद्धा कर्माने हे वर्ग राहतातच. कोणत्याही देशात गेले तरी शूद्र आहेत. शूद्र या शब्दाचा अर्थ अत्यंत क्षुद्र असा नाही, शूद्र या शब्दाचा अर्थ अत्यंत सेवाभावी. शूद्र हे 4 वर्ग आहेत. तर तिघांचे मी वर होतो चौथा. शिंके लाविले दोरी, होतो तिघाचे मी वरी, तुम्ही व्हारे दोहीकडे. ह्युमन पिरॅमिड जो आहे, मानवी मनोरा, ती कल्पना भगवंतांनी दहीहंडीच्या माध्यमातून दिली. मी चौथा वर गेलोय, आता ते मी माझं ध्येय मिळवणार आहे. पण तुम्ही व्हारे दोहीकडे, तुम्ही सगळे जरा मुख पसरवणी बले, मुख पसरवणी गडे, तुम्ही मुख पसरा. मी त्या वरच्या दही हंडीला किंवा लोण्याला हात लावणार आहे, आणि त्याच्यातून ज्या धारा येतील, वाहती त्या धारा, घ्या रे दोही त्या कोपरा, दोन्ही कोपरांनी ज्या धारा येतील तुमच्या मुखामध्ये एकदम येतील. खरं आता याचा शेवटचा संदेश असा आहे की समाजाचे असे 3 स्तर आहेत. सगळेच टॉपला जाऊ शकत नाही, पण खालच्यांच्या आधाराने वरचा गेलेला असतो. तर वर गेलेल्यांनी त्यांनी एकट्याने खायचं नाही, त्यांनी खायचंच नसतं. जे तळातले आहेत त्या तळागाळातल्या लोकांचा विचार करायचा असतो. आपण ज्यांच्या माध्यमातून वर गेलेलो आहोत किंवा उच्च स्थानी गेलेलो आहोत, ज्यांच्या आधाराने. कारण की आमचे एक महाराज म्हणायचे की जी खालची तळातली माणसं असतात ती नुसती तळात नसतात, ती तळागाळात असतात. तळागाळातल्यांना वरचं असलेलं सुख तळागाळापर्यंत पोहोचवणं, हा दहीहंडीचा संदेश.